आरक्षणाने महिला ह्या खरंच सशक्त होतील का, किंवा त्यांना खरंच बळ मिळेल का, किंवा आपली स्वतःची पाठ ठोकवून घेण्यासाठी पुरुषही पाठीमागे नाहीयेत आणि स्त्रीही पाठीमागे नाही. माझा स्वतःसोबत हा संघर्ष होता आणि ह्या संघर्षामध्ये मला मला रोजच्या जीवनामध्ये एखाद्या कुटुंबातील स्त्री आहे मी, आणि मी एक गृहिणी आहे. हा मला पडलेला प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे की खरंच महिला खरंच सशक्त होतील का? ज्यावेळेस आरक्षण मिळेल त्यावेळेस खरंच महिला सशक्त होतील? महिला पुढे आहेत त्या पाठीमागेच महिला पुढे आहेत का, की त्या पाठीमागे वेगळी मुळं दडलेली आहेत? कुटुंबाची जी पण काही मुळं असतील किंवा आपल्या ज्या जुन्या परंपरा असतील त्या समोर येतात आणि त्यामध्ये पुरुष सत्ताही येतील, काही ज्या जुन्या परंपराही आपल्या समोर येतील आणि ह्यामध्ये ना पाठीमागे स्त्रियाही पाठीमागे नाहीत आणि पुरुषही पाठीमागे नाही. झाड आहे आणि त्या झाडाला फुलं कशी येणार, किंवा ती फुलं फुलणार का नाही, किंवा ती फुलं पूर्ण फुलतील का नाही, किंवा अर्धवटच थांबतील, मुळांवरती गोष्टी ठरतात की ते फुल फुलायचं का नाही हे फक्त झाडाची मुळच ठरवतात. तसं प्रत्येक वेळी महिलेच्या बाबतीत खरंच महिलेला आरक्षण देऊन किंवा अनेक वेळा त्या कुटुंबातील असतील किंवा घरगुती काही गोष्टी असतील त्या घरातल्या कुटुंबावरती सर्व गोष्टी अवलंबून असतात. ह्या परंपरेला असेल किंवा ज्या पण काही स्त्रियांच्या बाबतीत काही परंपरा असतील, काही बंधनं घालून दिलेल्या ह्या परंपरेला पाठिंबा देण्यासाठी पुरुषही पाठीमागे नाहीयेत आणि स्त्रियाही पाठीमागे नाही. हे आरक्षण असेल किंवा अशा अनेक गोष्टींमुळे माझ्या मनामध्ये हा प्रश्न आला की खरंच ह्यामुळे महिला स्वतंत्र होतील का? त्यांच्या मनामध्ये एक ना एक अहंकार दडलेला असतो बघा. काही वेळा मी असे काही मोठे घराणे पाहिलेले आहेत किंवा असे काही गरीब कुटुंबही पाहिलेले आहेत की ज्यामध्ये एखाद्या स्त्रीला जर पुढे येऊन कार्य करायचं म्हटलं तरी ते कार्य करण्यासाठी त्यांचे ना म्हणजे मोठे घराणे असतील किंवा आपल्या कुटुंबामध्ये जात नाही ना आमची काही मान खाली घालवते का, किंवा अशा स्थितीमध्येही बोलणारी बरीच कुटुंब असतात. किंवा एक गरिबीने काही व्यक्ती गरिबीने मरतील परंतु स्त्रीला बाहेर येऊन कार्य करण्यासाठी पाठिंबा कधीही देणार नाही. त्या पाठीमागे काय अहंकार दडलेला असतो, किंवा त्यामध्ये महिलेला पाठीमागे घेणे किंवा गरिबीने आम्ही मरू परंतु आम्ही स्त्रीला पुढे येऊन कार्य करण्यासाठी पाठबळ देणार नाही. हा खरंच आपल्या कौटुंबिक असेल सामाजिक ना एक जडणघडण आपल्याला आपल्या आजूबाजूला घडली. आपल्या आजूबाजूला असं काही वातावरण आहे की ज्यामध्ये स्त्रीला पुढे येऊन कर्म करण्यासाठी कुठेही पाठबळ मिळत नाहीये. जर पाठबळ कुठे तुम्ही पाहिलं असेल किंवा उच्च घराण्यातील असतील किंवा काही महिला ज्या बाहेर येऊन कार्य करतात परंतु त्यांच्या पाठीमागे स्वतःची पाठ ठोकून घेण्यासाठी आपल्या कुटुंबातीलच व्यक्ती पुढे असतात की हा माझ्यामुळे त्या स्त्रीने काम केलेलं आहे किंवा ती माझ्यामुळेच ती पुढे गेलेली आहे. आणि स्त्रीच्याही मनामध्ये येतं की हा आपण जे पण काही कर्म केलेलं आहे की माझ्या कुटुंबामुळेच माझं जे पण काही कर्म आहे ते मी ती पुढे येऊन केल्याचा प्रयत्न केला आहे. परंतु कधीही स्त्री आपल्या जे पण काही आपले कर्म आहे ते स्वतःची पाठ कधीही ठोकून घेण्यासाठी कधीच पुढे येत नाहीये. अशा बऱ्याच काही गोष्टी आपल्या समोर येतात. त्यावेळेस खरंच स्त्रीला खरंच पाठबळ आहे का, किंवा त्या स्त्रीला खरंच मुक्तता आहे का? बघा अनेक वेळा अनेक कुटुंबातील सर्व काही ती तिच्या मनाने करू शकते परंतु महिलेचा बदल हा बाहेरील परिस्थितीवरून बदलत नसतो. तर खरंच महिला आतून किती सशक्त आहे किंवा आतून किती तिच्या मनामध्ये ती सक्षम आहे ह्यावरती सर्व गोष्टी अवलंबून असतात. जे पण काही आपण कर्म करतो त्या कर्माच्या पाठीमागे करताही आपण ओळखणं गरजेचं आहे. कर्म करते परंतु त्या कर्म करण्याच्या पाठीमागे ती कर्ता आहे हाच आपण काही विचार एक वेळेस ना विसरून जातो आणि त्या कर्त्याच्या पाठीमागे जे पण काही व्यक्ती आहेत ते स्वतःची पाठ ठोकवून घेतात. अधिकार हे घरातूनच मिळाले नाहीत तर बाहेर अधिकार मिळून काय उपयोग हा प्रश्न मला पडला. तेच अधिकार काही निर्णय घेण्याचे नाहीयेत तर बाहेर अधिकार मिळून किंवा आरक्षण मिळून तरी त्याचा काय उपयोग हा प्रश्न माझ्या मनामध्ये आला आणि हा प्रश्न मी तुमच्यासोबत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. बघा तुम्हाला तुमच्याही मनामध्ये अशा शंका आहेत का तर जरूर टाईप करायला विसरू नका. त्यामुळे आपल्या चॅनलद्वारे इतर आपल्यासोबत जे पण काही व्यक्ती जोडलेले आहेत त्यांना त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच उपयोग पडण्यास मदत घडेल. आणि माझ्या प्रश्नात मी ज्या मनस्थितीमधून गेलेले आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच आहे तर मला जरूर टाईप करायला विसरू नका.